पालघर जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी मुसळधार झालेल्या पावसामुळे डहाणू तालुक्यातील रायतळी चांदवड येथील एक साकव पुराच्या पाण्यासह वाहून गेला असून तातडीने उपाययोजना करण्यात न आल्याने येथील रुग्णाला डोलीत घेऊन कुटुंबियांना तब्बल 1 किलोमीटरची पायपीट करावी लागली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चांदवडच्या डोंगरीपाडा येथील किरण देसक हा तरुण झाडावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता। मात्र रुग्णवाहिका थेट गावापर्यंत जाऊ शकत नसल्याने किरणच्या कुटुंबियांनी त्याला लाकूड आणि चादर यांच्या मदतीने डोली करून तब्बल 1 किलोमीटरची पायपीट करत त्याला मुख्य रस्त्यावर आणलं। त्यानंतर डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून या घटनेमुळे जिल्ह्यात सोयी सुविधांचा उडालेला बुधवार पुन्हा एकदा समोर आला आहे। डोंगरीपाड्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील साकवचं काम 3 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून आता पूर परिस्थितीमुळे पर्यायी मार्गाचा साकव देखील वाहून गेल्याने येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होताना पाहायला मिळते।